दंडवत हो. खामगाव या ठिकाणाचं आजचं हे पहिलं सत्र आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. विषय आहे वासनिकांचा आचार धर्म, जो स्वामींनी आपल्याला निरूपण केलेला आहे. मुळामध्ये म्हणजे निरूपण करत असताना कुठेही हा वासनिकांचा आचार आहे असं स्वामींनी सांगितलेलं नाही आहे. आचार जो आहे तो अनुसरल्याचाच सांगितलेला आहे. वासनिकाचा वेगळा आचार सांगितलेला नाही आहे. परंतु आपल्याला नेहमी जिज्ञासा असते की वासनिकांसाठी काय वेगळा आचार देवाने सांगितलेला आहे का. मुळामध्ये ज्यांना ईश्वराकडे जायचं आहे, देवाकडे जायचं आहे, त्यांच्यासाठी एकच आचार देवाने सांगितलेला आहे. आणि तुमचा आणि आमचा जो प्रवास आहे, या महानुभाव पंथामध्ये आपण जो प्रवेश केलेला आहे, उपदेश घेऊन, दीक्षा घेऊन किंवा अनुसरण घेऊन, तो मुळातच ईश्वराकडे जाण्यासाठी म्हणून आहे. कुठलीही व्यक्ती नोकरीला लागते, कशासाठी लागते? एखादं छोट्या कंपनीत, मोठ्या कंपनीत, म्हणजे नोकरीला लागून काय अपेक्षित असतं? पैसे अपेक्षित असतात, संपत्ती अपेक्षित असते. तसं आपण महानुभाव पंथामध्ये जो प्रवेश केलेला आहे, मग तुम्ही उपदेश घ्या, नाही तर दीक्षा घ्या, नाही तर अनुसरण घ्या, तुमचं उद्दिष्ट काय पाहिजे? जसं तिकडे द्रव्य संपत्ती आहे तसं इथे ईश्वर संपत्ती, हे उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे. फक्तच उपदेश घ्यायचा असं नाही. काय होतं की आम्ही पण म्हणतो कान फुकून घ्या, आणि तुम्ही पण म्हणता आम्ही कान फुकलेले आहेत. म्हणजे कान फुकणे आणि कान फुकून घेतलेत एवढाच महानुभाव पंथ आहे का? उपदेश हा जो विधी आहे, तो विधी म्हणजे एक प्रकारचं सहभाग आहे. तुम्ही महानुभाव पंथामध्ये प्रवेश केलेला आहे, तो प्रवेश, त्या प्रवेशाला कान फुकणं हे नाव देणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? एवढ्या मोठ्या परमेश्वराच्या धर्मामध्ये आपण प्रवेश करतो आहोत, तर त्याला नावसुद्धा तशाच प्रकारचं असलं पाहिजे, ज्याला आपण उपदेश म्हणतो किंवा गुरुमंत्र घेणं असं म्हणतो. तर तो जो प्रवेश आहे, त्या प्रवेशाला जेव्हा तुम्ही महत्त्व द्याल, देणाऱ्यांनी पण महत्त्व दिलं पाहिजे आणि घेणाऱ्यांनी पण महत्त्व दिलं पाहिजे, की या पंथामध्येच आपण का आलो हे सगळ्यात आधी आपल्याला कळालं पाहिजे. आणि ते जेव्हा कळेल तर त्याचं उत्तर आहे, आम्ही ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून आलेलो आहोत. आम्हाला जर का 10वीला जायचं तर पहिलीला प्रवेश घ्यावा लागतो. पहिली या वर्गामध्ये प्रवेश आपण का घेतो? कारण की आम्हाला 10वीच्या वर्गामध्ये जायचं आहे. आणि ते कसं जायचं आहे? पहिलीच्या वर्गाच्या 10 वर्ग सोडून 10वीचा वर्ग आहे. मग असं चालत तिथं जायचं आहे का? नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्गामध्ये अभ्यास करायचा, तो अभ्यास तुम्हाला लिखाणामध्ये उतरवायचा, काही भाग तुम्हाला आचारामध्ये उतरवायचा, आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला 10 वर्ष लागणार आहेत. म्हणजे त्या टप्प्यावाईज आपल्याला जायचं आहे. तशा पद्धतीने आम्हाला उपदेश पण घ्यायचा आहे, तो त्याच्यासाठीच की आम्हाला देवाकडे जायचं आहे. आणि तो हा प्रवास आहे. आणि म्हणून त्या प्रवासामध्ये आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून या धर्माच्या संपर्कामध्ये आलेलो आहोत. देवाने आपली जी निवड केलेली आहे ती त्यासाठी केलेली आहे की यावेळी यांचा नंबर आहे, ईश्वर प्राप्तीची संधी आपल्याला. आणि त्याची सुरुवात उपदेशापासून होते, नामापासून होते, आणि आमचा शेवटही नामापासून झाला पाहिजे. तुम्ही जेव्हा ईश्वर धर्मात प्रवेश करता त्यावेळेला तुम्हाला आधी नाम दिल्या जातं, आणि नाम दिल्या जातं म्हणजे सुरुवात आमची नामापासून झालेली आहे. आता शेवट आमचा कसा झाला पाहिजे? कृष्ण महाराजांनी सांगितलं अंतकालेच, म्हणजे अंतकाळ जो आहे तो तुमचा नामस्मरणाने झाला पाहिजे. किंवा आमचे स्वामी सांगतात जे असे ते देहांती प्रगटे, म्हणजे जे तुमच्याकडे सुरुवातीला नाम दिलं गेलं ते जर का आयुष्यभराच्या आचरणामध्ये तुमच्याकडे ते असेल
तर तेच देहांती प्रगटे, म्हणजे अंती सुद्धा तुमच्या मुखामध्ये नाम असणार आहे. म्हणून आमचं शेवटसुद्धा नामस्मरणाने जर का झाला तर आमची एक नव्याने सुरुवात होते. बघा, तो या जन्मातला जर का शेवट नामस्मरणाने होत असेल तर परमेश्वर आपली एक नवीन सुरुवात करतात. म्हणजे जर का स्मरण करत करत महादाईसांच्या संदर्भामध्ये आपण बघूया की स्वामींनी सांगितलं जे असे ते देहांती प्रगटे, म्हणजे अंतकाळी तुमच्या मुखामध्ये नाम असलं पाहिजे. आणि जेव्हा महादाईसांचं देहावसान होत आहे नवगावला 45 जवळ, तेव्हा भटोबासांनी त्यांना विचारलं की तुम्हाला देव आठवतो आहे का? रुपये तुझं देव आठवत असे? ते हो आठवतोय. नुसतंच आठवतोय असं नाही. आता मी जर का विचार तुम्ही स्मरण करता का? सगळेजण हो हो आम्ही करतो. गाठी दिसत नाही, आम्ही मनातल्या मनात करतो. म्हणजे हे स्वाभाविक उत्तर देतो आपण. आम्ही देवदेव करतो हे स्वाभाविक उत्तर देत असतो आपण. पण खरंच आपण स्मरण करतो का? आणि करतो तर कसं करतो ह्याचं एक आपल्याला विश्लेषण देता आलं पाहिजे. आणि म्हणून भट्टोबासांनी विचारलं की तुम्हाला देव आठवतो का? पण मृत्यू समयी देव आठवणे हे खूप कठीण गोष्ट आहे. हे आता आपल्याला नाही करणार. आता आपण जगतो आहोत, आपलं भरपूर आयुष्य बाकी आहे वगैरे, आपण त्याच्यात रममान झालेलो आहोत. त्याच्यामुळे आता आपल्याला कळणार नाही की मृत्यू समयी देव आठवतो की नाही आठवतो. ज्यावेळी खरंच मृत्यू येणार आहे त्यावेळेला आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की त्यावेळेला आपल्याला नेमकं आठवतं काय. आणि म्हणून त्यांनी विचारलं की मृत्यू समयी देव आठवणं कठीण आहे, मग तुम्ही काय आठवता? आणि देवानी तर सांगितलं की अंतकालेच. मग तुम्हाला आता काय आठवतं? म्हणजे देव आठवतोय. कसं आठवतोय? ना वज्री घडिता, म्हणजे वज्रीची लीळा असेल, अजूनही काही लीळा महादाईचा आठवतात. एकच वज्रीची लीळा आठवतात असं नाही, पण मुख्य वज्रीची लीळा त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचं चिंतन त्यांचं अधिक आहे त्याच्यामध्ये. आणि मग भट्टोबास त्यांना म्हणतात की म्हणजे शेवटपर्यंत देव तो तुवाची आठविला, म्हणजे तुम्हीच तो देव आठवलेला आहे शेवटपर्यंत. म्हणजे अर्थातच आपल्याला ती जी स्मृती आहे महादाईसांच्या संदर्भातली ती आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे की आम्हाला नामस्मरण जे आहे, जसं मी आता अलीकडे सांगत असतो, तो विधी तुम्हाला काय नाही किंवा आम्हाला काय, एकच विधी सांगितलेला आहे. आम्हाला किती विधी सांगितले देवाने? एकच विधी सांगितलेला आहे, फक्त नामस्मरण. भूक लागली तर काय करायचं आहे? अन्न खायचं आहे. मग ते अन्न वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतं. ते पोहे असू शकतात, ते उपमा असू शकतं, पदार्थ वेगवेगळे आहेत, परंतु त्याच्यातनं उद्दिष्ट काय आहे? पोट भरलं पाहिजे, अन्न आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. तशा पद्धतीने नाम आठवलं पाहिजे. म्हणजे नाम आठवणं म्हणजे नेमकं काय? नुसतंच नाम आठवायचं आहे का? नामाच्या माध्यमातून देव आठवायचा आहे. तुम्ही कधीही कुठलाही पदार्थ आठवताना, व्यक्ती आठवताना, वस्तू आठवताना काय घेता? आधी नाव घेता. म्हणजे त्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव घेता. नुसतंच तुम्ही नाव घेत नाही, तर नाव घेतल्यानंतर ती वस्तूचं किंवा व्यक्तीचं वर्णन तुम्ही आठवता, त्याच्याबद्दल तुम्ही बोलता, त्याचं विश्लेषण विवेचन केलं जातं. परंतु सर्वात आधी नाव घेतल्याशिवाय ती वस्तू किंवा व्यक्ती डोळ्यापुढे येत नाही. आपण जर का म्हटलं प्रवचनाला ते हे आले नाहीत, ते हे कोण? मग ते अमके अमके. जेव्हा नाव घेतलं जातं हे पहिल्यांदा आपल्याला त्यांचं नाव घ्यावं लागेल आणि मग पुढे त्यांचं विश्लेषण मग आपण करतो, ते का नाही आले वगैरे वगैरे. तशा पद्धतीने देवाला आठवायचं असेल तर तुम्हाला आधी नाम आठवावं लागेल. जसं सांगितलेलं आहे की नाम लीळा मूर्ती चेष्टा. तर मग नाम ज्या अवतारांचं घेणार, पुढे काय आहे? नाम लीळा. लीळा कोणाची आठवेल? कृष्ण महाराजांचं नाम घेतलं आणि चक्रधर स्वामींची लीळा आठवेल का? नाही. नाम ज्या अवतारांचं घेतलं त्याच अवतारांच्या लीळा आपल्याला आठवणार आहेत. आणि म्हणून नामाला तेवढंच महत्त्व आहे. मग ते नाम आपण जेव्हा घेतो, कधी घेतो? जेव्हा आपण महानुभाव पंथामध्ये प्रवेश करतो, तिथूनची नाम साधना सुरू होते.
ती आपली शेवटपर्यंत, म्हणजे एक तर या देहाचा शेवट किंवा विशेष ज्ञानाचा शेवट, म्हणजे हे तर शाब्द ज्ञान आपण धरून चालू, शाब्द ज्ञान आहे हे, पुढे अपरोक्ष ज्ञान ज्ञान आहे, त्याच्या पुढे सामान्य ज्ञान आहे, त्याच्या पुढे विशेष ज्ञान आहे. या सर्वही ज्ञानामध्ये नामाचा आठवा आहे. आता नाम आठवल्यानंतर नुसतंच नाम नाही आठवायचं, म्हणजे एखाद्या पदार्थाचं नाव आठवलं की नुसतंच नाव आठवत नाही आपण, नुसतंच गाठी घेऊन त्या पदार्थाचं स्मरण करता का तुम्ही? फक्त पदार्थाचं नाव घेता का? नाही, त्या पदार्थाचं विश्लेषण तुमच्या डोळ्यापुढे येतं, जिभेला पाणी सुटतं, आपल्या त्या पदार्थ खाण्याची जिज्ञासा निर्माण होते आपल्यामध्ये. म्हणजे तसं तसं रसरूप आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. प्रथम उल्लेख आहे त्याच्यामध्ये रसरूप आहे, म्हणजे तिथे संबंधी अधिकार नाही. का बरं? संबंधी विकार, विकारी रस, रसी अभिमुख. संबंधी म्हणजे संपर्क आल्यामुळे काय होतं? संबंधी विकार म्हणजे तुम्हाला त्या पदार्थाविषयीचा आवड निर्माण होणे, याला विकार असं म्हणतात. विकार म्हणजे आवड आणि नावड असे दोन्ही भाग आहेत. आता इथे आपण आवड घेऊया की कुठल्याही पदार्थाचं नाम घेतल्यानंतर तो पदार्थ डोळ्यापुढे येतो आपल्या आणि त्या पदार्थाविषयीची आवड निर्माण होते. संबंधी विकार, विकारी रस, आणि जसं त्या पदार्थाचं विश्लेषण होतं तसं तसं रस म्हणजे आपल्यामध्ये रस निर्माण होतो की तो पदार्थ बनवला पाहिजे बरं का, तो खाल्ला पाहिजे, तो आणला पाहिजे. म्हणजे आपली रसरूपता जी आहे त्या पदार्थासंदर्भातली ती वाढत जाते. संबंधी विकार, विकारी रस, रसी अभिमुख. आणि मग काय होतं की रस एवढा वाढतो की अभिमुख म्हणजे आपल्या डोळ्यापुढे तो पदार्थ दिसायला लागतो, है ना. खूप भूक लागलेली असेल ना आपल्याला की असं होतं की एरवी तुम्हाला पदार्थ आठवत नाहीत, डोळ्यापुढे येत नसतात. आता येत आहेत का तुमच्या डोळ्यापुढे असे पदार्थ? नाही. पण एकदा भूक लागू द्या चांगली आणि सांगितलं जेवणाला अजून 2 तास उशीर आहे की आपल्या डोळ्यापुढे आपल्या आवडीचे चटपटीत असे पदार्थ डोळ्यापुढे येत राहतात. ह्याला म्हणतात अभिमुख. पण हे अभिमुखता कशी आहे? मानसिक अभिमुख आहे. आता प्रत्यक्ष पदार्थ डोळ्यापुढे आहेत का? ते समोर नाही आहेत, परंतु आपल्या डोळ्यापुढे येऊन राहिलेले आहेत. ह्याला म्हणतात मानसिक अभिमुखता. आणि मग तुम्ही वास्तविक तिथे दुकानात जाता आणि ते वस्तू पदार्थ घेता. आता त्या पदार्थांच्या समोर तुम्ही जाता, याला म्हणतात शारीरिक अभिमुख. म्हणजे प्रत्यक्ष आपण त्या पदार्थांच्या समोर उभे आहोत. मगाशी अप्रत्यक्षपणे आपल्याला त्या पदार्थांचं दर्शन सुरू होतं, डोळ्यापुढे येत होते. आता आपणच त्या पदार्थांच्या समोर गेलो किंवा ते पदार्थ आपल्या समोर आले, याला शारीरिक अभिमुखता असं म्हणतात. संबंधी विकार, विकारी रस, रसी अभिमुख. आणि मग सेवा, आणि मग ते पदार्थ आपण ग्रहण करतो, खातो, असं पदार्थांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग निवृत्ती, नंतर मग आपली भूक शमन होते. एकदा भूक गेली की नंतर मग काही खाऊ वाटत नाही, परंतु 6 तासांनी परत तुम्हाला भूक लागते. मग हे आपल्याला नामस्मरणावर किंवा परमेश्वराच्या आठवण्यावर हे बसवायचं. संबंधी विकार म्हणजे परमेश्वराच्या नामाचा आधी आपल्याला संपर्क करावा लागेल. एरवी तुम्हाला देव आठवेल का? असं तुम्ही बसले उगाचच देव नाही आठवणार. देवाच्या संबंधित काहीतरी तुमच्या संपर्कात आलं पाहिजे, त्याच्याशिवाय देव आठवत नाही. एखादी गोष्ट तुमच्या पुढे येते तेव्हा त्या गोष्टीला पाहून तुम्हाला मागच्या अनेक गोष्टी आठवतात, तोपर्यंत काहीच आठवत नसतं. आणि एकदम लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात, परंतु तोपर्यंत नाही आठवत जोपर्यंत ते डोळ्यासमोर येत नाही. तसं परमेश्वराच्या संबंधित काहीतरी डोळ्यापुढे तुमच्या आलं पाहिजे. एक तर नाम आहे, नाम तुमच्या मुखात आलं की देव आठवणं सुरू होऊन जातं तिथून. एक तर दुसरं विशेष आहे, प्रसाद आहे. ते विशेष किंवा प्रसाद आपल्या डोळ्यापुढे आले की आपल्याला देव आठवायला सुरुवात होते. किंवा स्थान वंदन करायला तुम्ही गेले तर स्थान वंदन करताना किंवा नुसतं स्थान वंदन करायला जायचंच आहे असं उल्लेख जरी झाला तरी देव आठवायला लागतो आपल्याला. आणि परमेश्वराच्या संबंधित सूत्रपाठ असेल, लीळाचरित्र असेल, इत्यादी तात्विक काही ग्रंथ असतील अजून, ते जर का तुमच्या डोळ्यापुढे आले
समोर आले तर तुम्हाला देव आठवायला सुरुवात होते. म्हणजे काहीतरी माध्यम असं लागतं की त्या माध्यमाद्वारे देव आपल्याला आठवता येतो. आता मी जेवढे काही गोष्टी तुम्हाला उदाहरणं सांगितले ह्याच्यातनं काय होतंय, विशेष आले समोर, प्रसाद आले, स्थान आले, लीळाचरित्र आलं, सूत्रपाठ आलं, अजून जे जे काही आहे नाम आलं, याच्याने काय होतं, एकच क्रिया होते की देव आठवल्या जातोय. लक्षात आलं तुमच्या? तुम्हाला आम्हाला एकच साधना देवाने सांगितली, 10 साधना सांगितलेल्या नाही. साधना एकच सांगितली आहे की हे देखिले तैसे आठविजे, बस एकच वचन आहे. या एकाच वचनावर तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे. म्हणजे आम्हाला सतत देव आठवत राहायचा आहे. आम्हाला बाकीच्या कितीतरी गोष्टी आठवतात की नाही, दिवसभरामध्ये खूपशा गोष्टी आठवत राहतात. उगाचच असंच बसलेलो असलो आपण की हे आठव, ते आठव, ते आठव, काही गोष्टी विसरतो, काही गोष्टी आठवतो. याच्यात आपला पूर्ण दिवस आणि पूर्ण जन्म निघून जातो. याच्यामध्ये आम्हाला काय आठवायचं आहे, इतर गोष्टी आठवण्यापेक्षा देव जर का आठवला तर तुम्ही थेट मोक्षापर्यंत पोहोचू शकता. मग देव आठवण्याच्या विधीमध्ये मी सांगत असतो, अलीकडे स्वामींनी नित्यविधी सांगितला, निमित्तविधी सांगितला. आटन, विजन, दीक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद, सेवा, स्मरण, हे 7 नित्यविधी सांगितले. आणि संग, सांगात, भेट, शुश्रूषा, हे 4 निमित्तविधी सांगितले. हे विधी जरी वेगळे वेगळे आहेत आपल्याला, आटन म्हणजे काय आहे, गावोनी गावा जाणे, चालत जायचं आहे, हा एक वेगळा विधी सांगितला देवाने. विजन म्हणजे काय सांगितलेलं, एका ठिकाणी बसून ध्यान, साधना, शास्त्र चिंतन करते. भिक्षा सांगितली, भोजन सांगितलं. आता याच्यामध्ये सुद्धा आटनादिक्रमे जेव्हा आपण जातो तर उगाचच जायचं नाही आहे. तुम्ही बाजारात जाता तेव्हा उगाच जाता का? तुम्ही काहीतरी वस्तू तुम्ही निश्चित केलेली की ही भाजी आणायची आपल्याला, आणि तुमचं सतत तुमच्या डोक्यामध्ये तेच असतं की रस्त्याने जाताना भाजी मंडई लागेपर्यंत तुम्हाला आसपास जेवढं काही लागतं तिथे तुम्ही बघत असता ती भाजी आहे का इथे. म्हणजे तुमच्या मनामध्ये तो ध्यास आहे. आणि तुम्ही जाऊन ती भाजी घेऊन येतात. घरी तुम्हाला जर काही विचारलं ती दुसरी भाजी होती का अजून, तुमचं लक्ष नसतं. तुमचं लक्ष याच भाजीकडे असल्यामुळे दुसऱ्या भाज्या तिथे आहेत पण त्या दिसल्या नाही तुम्हाला. आहेत, दिसल्या पण, परंतु तुमच्या त्या आठवणीत, स्मृतीत त्या राहिल्या नाहीत. म्हणजे हा ध्यास एक त्याच्यामध्ये लागलेला आहे. तशा पद्धतीने या ठिकाणी परमेश्वराचा जो ध्यास आहे तो आपल्यामध्ये अशा पद्धतीने लागला पाहिजे की आटन गावोनी गावा जावे, म्हणजे नुसतंच गाव बदलायचं नाही आहे, या गावावरून त्या गावाला चालत जायचं नाही नुसतं, तर देवाला शोधण्याचा तो विधी आहे. की मला आटन का करायचं आहे ना, देवाने सांगितलं म्हणून. म्हणजे देव आठवतोय आपल्याला, देवाच्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. देवाने सांगितलं गावोनी गावा जावे, एका गावाला राहू नका, म्हणजे तिथे देवाचा आठव आहे, देवाच्या ज्ञानाचा आठव आहे, आणि म्हणून आम्ही आटन आमचं करतोय. मग आटनामध्ये रिकामच चालायचं आहे का ना, आटनामध्ये सुद्धा स्मरण करत करतच चालायचं, म्हणजे देव आठवत आठवतच चालायचं. नुसतंच देव आठवायचा का ना, देव भेटेल याची सुद्धा आपल्याला अपेक्षा ठेवायची आहे, चिंतन ठेवायचं आहे. जसं आता आम्ही डोमेग्रामला वगैरे जायचं आहे, श्रीरामपूरच्या बसस्टॉपला आम्ही गेलो तर आमचं डोक्यात असतं की कोण ना कोण साधू भेटणार बरं का, किंवा तिथे पण आश्रम आहे श्रीरामपूरमध्ये समजा, तर तिथे हे असतं की कोणी ना कोणी साधू नक्कीच भेटणार. बसमध्ये तरी डोमेग्रामच्या बस असणार, म्हणजे तो एक ध्यास असतो की कोण ना कोण भेटेल किंवा भेटलं पाहिजे. असं मनामध्ये अप्राप्ती असली पाहिजे. ती अप्राप्ती त्या चालणाऱ्या व्यक्तीमध्ये असते. नुसतंच गावोनी गावा जाणे नाही आहे, तर त्या गावोनी गावा जाण्यामध्ये सुद्धा देव भेटण्याची ओढ आहे. आपण सुद्धा आता हा आचार मी सांगतोय कोणाचा, जे आचार करणारे जे साधक आहेत, अनुसरलेले आहेत, त्यांचा आचार मी सांगतोय. हाच आचार तुमच्यावर नाही बसू शकत का? तुम्ही जेव्हा सुद्धा कुठेही जाता तुम्हाला पण अपेक्षित असतं की नाही की आम्हाला देव भेटले पाहिजे, ही अपेक्षा ठेवूनच आपण चाललो पाहिजे. तुम्ही कुठेही जा,
मी तर एवढं सांगेन की तुम्ही एखाद्या लग्नाला जरी जात असाल तरी तुम्हाला मध्ये विधी धर्म घडला पाहिजे बरं का. काही ना काही तुम्हाला धार्मिक लाभ झाला पाहिजे. चाललोय आपण कर्मराटीच्या कार्यासाठी, पण दैवराटीचा पण लाभ झाला पाहिजे. कोणतरी उपदेशी भेटले पाहिजेत ज्यांना दंडवत होईल, झाला धार्मिक लाभ तुम्हाला. कोणीतरी साधू दिसले पाहिजेत की त्यांना दंडवत होईल, काही देता घेता येईल आपल्याला, काही धर्मसंवाद होऊ शकतो. कदाचित तुम्ही ज्या वाहनाने चालले त्या वाहनात ते बसलेले असतील, तुमचं काही ना काही धर्मसंवाद होऊ शकतो. म्हणजे आपला ध्यास परमेश्वर आठवण्याचा आणि त्यांच्याबद्दल धर्मचर्चा करण्याचा असला पाहिजे. म्हणजे वासनिक वर्ग जे आहेत, जे प्रपंचामध्ये आहेत, त्यांना सुद्धा पदोपदी धर्मलाभ व्हावा अशा प्रकारचा भाव तुमच्या मनामध्ये जर का असेल तर ते सुद्धा एक प्रकारे काय आटनामध्ये मोडत नाही ते. परंतु आटनामध्ये जो लाभ होतो त्याच्यातला थोडासा का होईना लाभ तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होऊ शकतो. विजन म्हणजे काय आहे? विजन म्हणजे सुद्धा देवाला आठवणंच आहे. नामाच्या माध्यमातून देवाला आठवा किंवा शास्त्र चिंतनाच्या माध्यमातून देवाला आठवा, वचन वाचा, वचन वाचण्याच्या माध्यमातून देवाला आठवा. एक एक जेव्हा वचन वाचतो तेव्हा मग त्याच्यामध्ये सांगितलं राग द्वेष काम क्रोध मद मत्सर, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हे देवाने सांगितलंय बरं का आपल्याला. रागाचा द्वेषाचा मदाचा मत्सराचा त्याग केला पाहिजे आपण. हे काय आठवतं? आचार आठवतो. आणि तो कोणी सांगितलेला आहे? देवाने सांगितलेलं आहे. म्हणजे देव आठवतात, देवाचं सांगणं आठवतं, देवाने सांगितलेला विधी आठवतो, देवाने जे निषेध सांगितले ते निषेध आचरू नका, ते निषेध आपल्याला आठवतात की हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नकोत. म्हणजे नुसतं सूत्रपाठ वाचल्याने सुद्धा देवाच्या आपण किती संपर्कामध्ये राहत असतो. आपला मूळ विषय सुरू आहे की देवाला आठवणं, हे देखील तैसे आठविते. तुम्हाला आम्हाला जेवढे काही विधी सांगितलेले आहेत त्या सगळ्या विधीतनं देव आठवल्या जातो. तुम्ही जर का एखादा विशेष हातात घेतला तर काय होतं, डोमेग्रामचा विशेष हातामध्ये आला तुमच्या आणि तुम्हाला सांगितलं हा विशेष डोमेग्रामचा आहे, मग तुम्हाला काय आठवतं? आता आलं का डोळ्यापुढे डोमेग्राम आलं का? नुसतं डोमेग्रामचं नाव घेतलं तरी डोमेग्राम येतं, पण एरवीच डोमेग्रामचं नाव मुखात येतच नाही आपल्या. त्यासाठी डोमेग्रामचं विशेष आपल्याकडे आहे किंवा डोमेग्रामचा विशेष आपल्याकडे नाही आहे बरं का. याच्याने सुद्धा डोमेग्राम आठवतं. अप्राप्ती भावल्याने प्राप्ती असेल, डोमेग्रामचा विशेष असेलच तर विशेषाच्या माध्यमातून डोमेग्राम आठवणारच. परंतु विशेष नसेल तरी सुद्धा डोमेग्राम आठवलं पाहिजे. देवाने आमच्या दोन्ही बाजूनी सांगितलेलं आहे की द्वय बाजूने तुम्हाला धर्म आचरण करता येतो. तुमच्याकडे जर का उपलब्धता आहे तरी तुमच्याकडनं धर्म आचरण होणार आहे, आणि तुमच्याकडे ती वस्तू नाही आहे तरी पण तुमचं धर्म आचरण होणार आहे. मागे आम्ही खडकुलीला जाऊन आलो, मग आमचं काही दुसरा एक हे होता, गट होता, त्यांना जाताच नाही आलं, पाऊस पडला. ते म्हणाले आमचं खडकुली राहून गेलं. म्हटलं कदाचित जे वंदन करून आले त्यांच्यापेक्षा तुम्ही वंदन केलं नाही तर तुम्हाला जास्त गोमटं होणार आहे. का बरं? कारण की तुम्हाला सतत अप्राप्ती राहणार आहे की आमचं वेळ असून आम्ही गेलो नाही खडकुलीला. मग नुसतंच खडकुलीला गेलो नाही आणि खडकुलीला गेलो म्हणजे सगळं झालं का? नाही. मग खडकुलीच्या लीळा आठवा. जर का तुम्ही एखाद्या सोहळ्याला जाऊ नाही शकले, मग तुम्ही काय म्हणता, तिथले फोटो दाखवा बरं, है ना. सोहळ्याला जाऊ नाही शकलो आपण, पोथीला नाही जाऊ शकलो, मग तिथले फोटो तरी बघतो, तिथले काहीतरी व्हिडिओ असतील ते तरी आपण बघतो की नाही. तशा पद्धतीने आम्ही त्या स्थान वंदन करायला नाही जाऊ शकलो, परंतु तिथल्या लीळा काय आहेत ते तरी सांगा. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी जर का तिथल्या लीळा आठवून अप्राप्ती जर का आपण भावली तर आपल्याला कदाचित बरं का तिथे गेल्याने जे गोमटं लागलं त्याच्यापेक्षा जास्त गोमटं लागू शकतं, जर का तेवढी अप्राप्ती आपली असेल तर. आणि जसं तसं गोमटं कधी लागतं, जसं वास्तविक तुम्ही त्या स्थानावर गेलेले आहात. मी आता काय सांगितलं की स्थानाला वंदन करायला गेलेल्यापेक्षा जो अप्राप्ती भावणार आहे कदाचित त्याला गोमटं जास्त लागेल. परंतु स्थान वंदन करायला वास्तविक आपण गेलो आणि तिथे जाऊन जर का अप्राप्ती भावली, लीळा आठवलं,
स्मरण केलं तर महत् गोमटा आहे. कारण की आमच्या स्वामींनी स्थान वंदन करायला सांगितलेलं आहे. आणि ते स्थान वंदन जेव्हा आपण करायला जातो तेव्हा ती जागा कुठली आहे? जिथे स्वतः श्री चक्रधर स्वामी आलेले आहेत ती जागा आहे. आपलं घर आणि स्वामी आले ती जागा, याच्यामध्ये फरक आहे की नाही काहीतरी? इथे स्मरण अप्राप्ती करणं, तिथे जाऊन अप्राप्ती स्मरण करणं ते महद आहे. जिथे स्थानाच्या तिथे जाऊन आपण ते करणं म्हणजे हे सुद्धा काय आहे? परत देव आठवण्याचाच विधी आहे. विशेष हातामध्ये घेतला, प्रसाद तुम्ही वंदन करत आहात, स्थान तुम्ही वंदन करत आहात, तर हे सुद्धा देवाला आठवण्याचाच विधी त्याच्यामध्ये आहे. विजन सुद्धा देवाला आठवण्याचाच विधी आहे. सूत्रपाठ आठवतोय, चिंतन आठवतंय, किंवा जे काही भटोबासांना स्वामींनी विचारलं की महात्म्यांमध्ये आमच्यामध्ये आणि श्रीप्रभूंमध्ये काही फरक तुम्हाला वाटला का? ते म्हणे काही फरक नाही, सारखेपणाच आहे. मग बाईसांनी ते ऐकलं आणि बाईसा चिडल्या त्यांच्यावर. मग बाईसांना स्वामी सांगतात की बाई, अविद्यायुक्त जो जीव आहे त्याला स्वतःला असं काही कळू शकतं का हे परमेश्वर आहेत वगैरे? असं नाही कळणार. त्यांना ज्ञान द्यावं लागेल वगैरे. पूर्वी तुम्ही काय केलं आमच्यासोबत? पाय पुसणं बसायला दिलं वगैरे. बाईसांनी प्रायश्चित्त केलं, दुःख केलं त्या बाबतीमध्ये. आणि मग आमच्या स्वामींनी त्यांना निरूपण केलं की महात्मा म्हणजे एक जीव आहे, दादोस म्हणजे कोण आहेत? एक साधारण जीव आहे. श्री प्रभू निर्गुण ब्रह्म आहेत, परमेश्वर अवतार आहेत वगैरे. ह्याचं विश्लेषण स्वामींनी केलं आणि मग त्यांना चिंतन करायला लावलं. आणि मग भट्टोबास चिंतन करतात की हो, महात्म्याच्या कुचित चेष्टा त्यांना आठवायला लागल्या. म्हणजे उचित आणि कुचित. उचित म्हणजे चांगलं जे आहे, योग्य, त्या प्रसंगाला अनुरूप, त्याला उचित असं म्हटलं जातं. आणि त्या प्रसंगाला अनुरूप गोष्टी न करण्याला कुचित असं म्हटलं जातं. जसं आपण निरूपणाला आलो आणि आपण बडबड करत राहिलो तर ते उचित आहे का? निरूपणाला आले आणि तुम्ही बोलताय ते उचित नाही आहे. पण तुम्ही जर का प्रश्न बोलत असाल तर, जिज्ञासा बोलत असाल तर ते उचित आहे. परंतु इतर बोलणं ते कुचित आहे. तर ते दादोसांच्या चुकीच्या गोष्टी त्यांना लक्षात आल्या की ते काय करतायत. आणि श्रीप्रभू किंवा स्वामींचं उचित वागणं, वर्तन कसं आहे ते त्यांच्या लक्षात आलं. आणि मग ते निरूपण झालं आणि ते स्वामींनी त्यांना मुक्कामी पाठवलं, झोपण्यासाठी जा आता तुम्ही. आणि मग सकाळी परत बोलवणं पाठवलं. तेव्हा मग भटोबास आले आणि स्वामी त्यांना विचारतात, काय मग तुम्ही गेले तेव्हा दादोस काय बोलले का तुम्हाला? ते म्हणे नाही, दादोस तर झोपले होते मी गेलो तेव्हा. तुम्ही पण झोपले का मग? ते म्हणे नाही, मी झोपलो नाही, मी बाहेर येऊन बसलो, मला झोपच आली नाही. स्वामी म्हटले काय, दसक मस्काचा काही त्रास झाला का? मच्छर वगैरे चावले म्हणून झोप नाही आली का? ते म्हणतात नाही, तुम्ही काल काय सांगितलं ते अवांकित होतं. त्याचं चिंतन सुरू होतं की तुम्ही नेमकं काय काय सांगितलेले आहे, काय काय त्याच्यामध्ये तत्वज्ञान निरूपण केलेलं आहे, काय विधी सांगितलं आहे, काय निषेध सांगितलेला आहे, ते सगळे चिंतनात्मक आहे. आणि त्याचं चिंतन मी करत होतो. स्वामी त्यांना विचारतात, तुम्हाला चिंतन करता येतं का? अवांक्या येत असे म्हणजे तुमच्या त्या कक्षेमध्ये, क्षमतेमध्ये तुम्हाला आलं का ते? जसं आता मी विचारेन की मी निरूपण केलं, तुम्हाला समजलं का? का तुमच्या डोक्यावरून गेलं की डोक्यात गेलं, काय झालं नेमकं? म्हणजे स्वामींनी ते विचारलं की आम्ही जे सांगितलं ते तुम्हाला समजलं का? ते तुम्हाला अवांक्या येत असे म्हणजे तुमच्या क्षमतेमध्ये बसलं का? ते डोक्यामध्ये बसलं का? त्याचं चिंतन तुम्हाला करता आलं का? एखादा विषय तुमच्या कधी उपयोगाचा असतो जो ऐकल्यानंतर तुम्ही त्याचं चिंतन करता, तर तो विषय ऐकण्यामध्ये आनंद आहे बरं का. नाहीतर मी निरूपण करतो आहे, तुम्ही निरूपणाला येता आणि परत घरी जाता, परत घरून येता, परत निरूपणाला, परत निरूपण ऐकले, तुम्ही म्हटले आम्ही 8 दिवस रोज जात होतो, परंतु तुम्ही त्या निरूपणाचं काही चिंतन केलं का? नाही केलं. नसेल केलं तर त्या तुमचं नुसतंच येणं जाणं झालं, बाकी त्या निरूपणाचा तुम्हाला पाहिजे तसा काही लाभ होणार नाही. तुम्ही म्हटले आम्ही 1 वर्षापासून बदाम जमवतोय, बदाम कधी खाल्ले का? नाही. मग जमवण्याने काही फायदा होणार आहे का? नुसतंच जमवलं आपण, काहीच फायदा नाही.
आम्ही भरपूर विशेष जमा केले, मग विशेष कधी वंदन करून लीळा आठवतात का तुम्ही? नाही, आम्ही फक्त कपाळाला लावून ठेवतो. तर त्याच्याने काहीच लाभ होणार नाही. तुम्हाला विशेष वंदन करून त्या विशेषाच्या संदर्भातल्या लीळा आठवाव्या लागतील. नसतील आठवत दुसऱ्या लीळा आठवा, देवाच्या लीळा आठवाव्या लागतील. अजून सुधारित करून घेऊया. विशेषाच्या लीळा आठवा विशेषाच्या संबंधित, नसतील आठवत तर देवाच्या लीळा आठवा. देवाच्या दुसऱ्या कुठल्या अजून लीळा आहेत त्या लीळा तुम्ही आठवा. प्रसाद वंदन करतोय आपण, है ना. आता नपाळता आलं की आपण निघतो सगळेजण प्रसाद वंदन करायला आणि एक यादी घेऊन येतो. आम्ही एवढ्या एवढ्या ठिकाणचे एवढे एवढे प्रसाद आम्ही वंदन केले. परंतु नुसतेच वंदन केलेले आहेत का कपाळ नुसतं टेकलेलं आहे की लीळायुक्त वंदन केले? नेमकं कसं करता आपण? कसे वंदन करतो आपण? आपण स्थान वंदन करायला जातो, कसं करतो आपण? फक्त कपाळ टेकवतो. चार बाजूनी कोणतरी सांगितलं चारी बाजूनी कपाळ टेकवा, विडा ठेवा, बस झालं. मोठ्याने जय करा, झालं स्थान वंदन. आमची यादी आहे, त्या 8 दिवसात आम्ही एवढे स्थान केले. तुमचे तरी कमी झाले, आमचे बघा किती जास्त झाले. परंतु ते वंदन झाले का आपले? ते त्या पद्धतीने झाले का? देव आठवण झालं का त्याच्यामध्ये? देव आठवणं हा प्रकार झाला नाही. त्यामध्ये स्थान वंदन, विशेष वंदन, प्रसाद वंदन यासाठीच दिलेलं आहे की तुम्हाला देव आठवला पाहिजे. आता एखादी वस्तू समजा मी पुस्तक तुम्हाला देऊन गेलो, तर जेव्हाही केव्हा ते पुस्तक तुमच्या डोळ्यापुढे येणार तेव्हा तुम्हाला कोण आठवणार? मी आठवेन की नाही? हे दादांनी आम्हाला हे पुस्तक दिलं सूत्रपाठाचं, ते पुस्तक च्या माध्यमातून मी आठवेन, माझ्या माध्यमातून तुम्हाला निरूपण आठवेल. म्हणजे हा एक क्रम लागला पाहिजे. एखादा जुना फोटो बघता तुम्ही तुमचा, तेव्हा तुम्ही बघता हा आमच्या जुन्या घरी काढलेला फोटो आहे, आम्ही तेव्हा लहान होतो, असं होतं तसं होतं. तुम्हाला तो सगळा प्रसंग आठवतो. ह्या कधी काढलेला आहे, कोणी काढलेला आहे, कशामुळे काढलेला आहे फोटो. तशा पद्धतीने विशेष हातामध्ये एकदा आला की आम्हाला हे सगळ्या गोष्टी अशा लगेच आठवल्या पाहिजेत, है ना. आपल्याला काय होतं की एखादा आपला विरोधक माणूस भेटला की काय होतं, तो नुसतं डोळ्यापुढे जरी आला तरी आपल्याला सगळ्यात पहिले राग येतो. आणि मग तो काय काय मला बोललेला आहे ते मला आठवतं, तो कसा वागलेला आहे ते मला आठवतं. म्हणजे सगळं प्रत्येक वेळी आठवतं बरं का. असं नाही की एकदा आठवलं की आता विषय संपला, तो परत 8 दिवसांनी कुठे दिसला की परत ते सगळं आठवतं. जेव्हा जेव्हा तो दिसेल तेव्हा तेव्हा आठवतं. तसं तुमच्या संपर्कामध्ये विशेष आला, स्थान आलं, प्रसाद आला की तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या विशेषा, प्रसादा, स्थानासंबंधित सगळ्या लीळा तुम्हाला आठवल्या पाहिजे. स्वामींचं विहरण वर्तन आठवलं पाहिजे. तर त्या स्थान, प्रसाद किंवा विशेष वंदनाचं ते गोमटं आहे. आणि म्हणून तो संपर्क राहिला पाहिजे. हे देखिले तैसे आठविजे. आपण शिन्नस्थळी स्थान वंदन करायला गेलो तर तिथे काय केलं पाहिजे नेमकं? शिन्नस्थळीला आपण स्वतः एवढे महत्त्व देतो. अर्थात सगळी स्थानं महत्त्वाचीच आहेत बरं का, लक्षात घ्या. शिन्नस्थळी त्यामध्ये थोडंसं अजून महत्त्वाचं आहे. इतर स्थानं तर महत्त्वाचीच आहेत, शिन्नस्थळी अजून थोडीशी महत्त्वाची आहे. कारण किती ते स्वामींचं निरूपण वगैरे हे झाले, विशेष प्रसन्नता स्वामींची त्या ठिकाणी. म्हणून आपण शिन्नस्थळी वंदन करायला आवर्जून जात असतो. राजमठ वगैरे वंदन करायला आवर्जून जात असतो. तिथे गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? नेमकं काय केलं पाहिजे? तिथे भजनं म्हणत बसायचे का? शिन्नस्थळी आहे तिथे काय केलं पाहिजे सांगा? तिथे स्मरणच केलं पाहिजे. आपण एखाद्या दवाखान्यात गेलो तिथे भजनं म्हणतो का आपण? नाही. तिथे शांतता, तिथे लिहिलेलं आहे शांतता राखा. असे काही ठिकाण आहेत, लायब्ररी असते तिथे फक्त वाचायलाच जायचं असतं, तिथे बोलायचं नसतं, काहीच नाही. बोलायचं इशाराने सांगायचं आहे, म्हणजे तिथला सुद्धा तो नियम आहे. तशा पद्धतीने आपण जेव्हा स्थान वंदन करायला जातो, शिन्नस्थळी वंदन करायला जातो, त्यावेळेला तिथे दुसरं तिसरं काही नसलं पाहिजे. तुम्ही स्थान वंदन केलं, तुम्हाला काही विडा अवसर करायचा तो विडा अवसर वाहा आणि तुम्ही लगेच तुमची जागा पकडा. आणि तिथल्या लीळा तुम्हाला आधीच माहिती असल्या पाहिजेत.
आपण काय करतो, सोबत जे बाबा नेलेले असतात त्यांना सांगतो, बाबा इथली लीळा सांगा. आपल्याला इथली लीळाच नाही माहिती. आपल्याला ते आधीच माहिती असलं पाहिजे की इथली लीळा काय आहे. तुम्हाला डोमेग्रामला जायचं आहे का, तर त्या शिन्नस्थळीच्या लीळा त्या सगळ्या तुम्ही आठवण करून ठेवा आधीच. नुसतंच त्या स्थानावरती ते आधी लिहिलेले असते, नाव लिहिलेलं असते, स्थान कसले ते आधी वाचल्या वाचल्या तुम्हाला त्या स्थानाची लीळा लगेच आठवली पाहिजे. म्हणजे शिन्नस्थळी किती महत्त्वपूर्ण स्थान आहे, पण तिथे पण काय करायचं, आम्हाला देवच आठवायचा. किंवा एखादा आसन स्थान आहे, स्वामी थोडा वेळ तिथे बसलेले आहेत, आता तिथे पण गेल्यानंतर काय आठवायचं, देवच आठवायचं. इथे आमचे स्वामी काही वेळ बसले होते, काही वेळ आसनस्थ झालेले होते, म्हणजे तेवढ्या वेळ ते आठवायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला विजन म्हणजे काय आहे, देव आठवण्याचाच विधी आहे. अटन विजन. भिक्षा म्हणजे काय आहे, भिक्षेला जाताना सुद्धा साधं भिक्षा मिळेल या हेतूने जात नाही, देव मिळाले पाहिजेत. भिक्षेमध्ये अन्न नको पाहिजे. अन्न तर जे आहे ते देव देणार आहेत, पण जे अन्न देणारे जे देव आहेत ना, ते आम्हाला दिसले पाहिजेत. हे कोण देते. जसं एखाद्या व्यक्तीने मदत केली आपल्याला माहिती नाही, तर आपल्याला अपेक्षित असते आम्हाला कोणी मदत केली बरं, ती व्यक्ती कोण आहे, काय आहे. तसं आम्हाला ज्यांच्यामुळे रोज भिक्षा मिळते, आम्हाला रोज ज्यांच्यामुळे जेवायला मिळते, ते देव कधीतरी आम्हाला दिसले पाहिजेत. कारण की जे भिक्षा वाढणारे जे लोक आहेत ते कणवेचे आहेत, आणि कदाचित त्या कणवेच्या जीवांकडे परमेश्वर असतील, काही सांगता येत नाही. किंवा मार्गक्रमे कोणाला स्वामी भेट द्यायला जात असतील, तर तेव्हा आम्हाला देव भेटतील. म्हणजे त्या भिक्षा मागण्यामध्ये सुद्धा अन्नाची अपेक्षा नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा देव भेटण्याचाच त्याच्यामध्ये अप्राप्ती आहे किंवा ध्यास आहे. भिक्षा भोजन सुद्धा भोजन करत असताना त्याची आवडी निवडी चवी घेत चालू नाही येते. जरी ते काला करून खातात तर त्याच्यामध्ये कुठली चव नाही आहे, एकच चव आहे. किंवा ते वेगवेगळं खातात तरी सुद्धा त्याची चव नाही लागत. भट्टोबास वेगळं खातात, समजा त्यांच्या त्या जेवणात तूप वाढलेलं आहे का तेल वाढलेलं आहे, काय वाढलं, तेल वाढलं की तूप वाढलेलं. भट्टोबासांच्या जेवणात तेल वाढलेलं होतं, आणि ते पण तूप म्हणून तेल वाढलेलं होतं. त्यांना लक्षात नाही आलं वाढणाऱ्यांना. म्हणजे काय वाढलं गेलं, कसलं तेल वाढलं गेलं, करडईचं तेल वाढलं गेलं. म्हणजे त्याचा एक वास वेगळा आहे, त्याचा गंध वेगळा आहे त्या तेलाचा, आणि तुपाचा गंध वेगळा आहे ना. आपण ते गंध घेऊनच सांगू शकतो की हे तेल कसलं आहे, शेंगदाण्याचं आहे, करडईचं आहे, की अजून कसलं तेल आहे, तिळाचं आहे. हे एका वासावरून आपल्याला ते कळू शकतं. आणि ते वाढल्या गेलं, भट्टोबासांनी ते ग्रहण केलं, पण त्यांना त्याच्यामध्ये असं नाही झालं की हे करडईचं तेल आहे, तूप नाही वाढलं तुम्ही, अशी तक्रार त्याच्यामध्ये नाही आहे. का नाही आहे, कारण की जेवताना देवच आठवल्या जातोय. जो व्यक्ती देव आठवतो त्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टींमध्ये रस नसतो. एक रस सुरू आहे, दुसरा रस त्याच्यामध्ये त्याला येत नाही, त्यातला रस त्याला कळत नाही. आणि म्हणून जेव्हा आमच्या शांताबाईसांना स्वामींनी निरोप पाठवला मुलीकडे की तुझं स्वामींनी सांगितलं तुला जे रुचेल ते तू खा, ते म्हणतात मला आता श्री चक्रधरा वाचून काहीच रुचत नाही. म्हणजे वेगळा रस आता काही शिल्लक राहिलेला नाही, फक्त देव आठवणं. आणि त्या वेळेला जे खायला मिळतं ते खायचं आहे. आमच्या स्वामींनी वचन सांगितलेलं आहे, भदे भरून ठेवी जे मागे तेवेळी घाली जे, ने घे तरी म्हणजे खासील तरी खाय, न खासील तर धुळी खाय. म्हणजे अन्न आपल्या आवडीचं नाही आहे, आवडीचं नसल्यामुळे आपण खात नाही. लहान मुलांना सांगा की जेवणाला काय आहे, त्यांच्या आवडीचा पदार्थ सांगा, हो भूक आहे, भूक नसली तरी भूक लागते त्यांना. आणि त्यांना सांगा भाकरी आणि भाजी बनवली, ते म्हणतात मला भूकच नाही आहे. म्हणजे पदार्थानुरूप आपल्याला भूक लागत असते, नाही लागत असते. मग इथे तो जो पदार्थ आहे त्या पदार्थाच्या अनुरूप आपल्याला ती भूक असते. मग आता इथे
शांताबाईसा ज्या आहेत, शांताबाईसांना काय रुचतंय आता? श्री चक्रधरा वांचुनी काही न रुचे. आता दुसऱ्या पदार्थांमध्ये रस राहिला नाही आहे, आता फक्त खायचं आहे. मग आपल्याला खूप वेळ जर का खायलाच नाही मिळालं तर आपल्याला आपल्या खायचे पदार्थ आठवतात, काय काय खायचं आहे ते, पण लक्षात आलं की इथे काहीच भेटणार नाही आहे. दूर दूरपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काहीच भेटणार नाही आता आपल्याला. मग आता जे आलं ते आपण खायला लागतो. मगाशी जे पदार्थ नाही म्हणाले ते म्हणतात मला शिळं चालत नाही. मग विचारतात ते शिळा तुकडा होता ना थोडासा, तो द्या बरं, आता खूपच भूक लागली. मग आपल्याला जे आलं ते आपण घ्यायला लागतं. मी फक्त फिल्टरचंच पाणी पितो. मग जेव्हा तहान लागते, मरायला टेकतो, तेव्हा जे असेल ते पाणी द्या बाबा, कसंही चवीचं काही असो. जसं मी एक तो उदाहरण सांगतो. आम्ही एकदा त्र्यंबकेश्वरला गेलो आणि पाणी सोबत नाही, न पळत येतं पाणी प्यायचं नाही, आणि एवढी तहान लागली सगळ्यांनाच की गळा म्हणजे इतका सुकून गेला की पाणी नाही पिलं तर काय होईल काय सांगता येत नाही, बेशुद्ध पडून जाऊ आम्ही, एवढी तहान लागली. आणि स्थानवंदन केलं वरती, आणि स्थानवंदन करून मग वरती ब्रह्मगिरीला गेलो आम्ही. आणि तिथे त्या स्थानाच्या तिथे बाजूला एक मडकं होतं, म्हणजे त्याला खेटून ते आपलंच पाणी होतं त्याच्यामध्ये, आपल्या साधूंनीच कोणी भरून ठेवलं असेल ते, पण ते खूप दिवसाचं पाणी होतं, त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या होत्या बारीक बारीक. ते पाणी आम्ही गाळून पिलं बरं का, कारण की तहान एवढी होती. तेव्हा ते वचन आठवलं, किंवा हे वचन आठवलं की मला ती घटना आठवते की मागे तेवेळी घालीजे. जेव्हाही तुम्हाला भूक लागेल, तहान लागेल, सांगा की हेच जेवण आहे. कुठलं जेवण आहे? वृक्षांना आहे, त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनिवडीचं जेवण नाही आहे. ते नेघे तरी म्हणी जे खाशील तर खाय, न खाशील तर धूळ काय. खायचं तर हे का, नाही तर धूळ आहे इथे. ह्याच्या वेगळं तुम्हाला रसयुक्त अन्न भेटणार नाही. मरो लागसी तेवढी आपसाची घासी. आणि जेव्हा मरायला टेकतो माणूस, तेव्हा बरोबर मग तिथे कुठल्या कंपनीचं आहे काय काही विचारल्या जात नाही. जे फक्त नाही खाल्लं तर मरेन मी, असा जो एक भाव तयार होतो, तशा पद्धतीने मग त्याला त्याच्यामध्ये कुठलाही रस नाही आहे बरं का. हा पदार्थ कोणी बनवलाय, कुठे बनवलाय, कुठल्या तेलात बनवलाय, हे काहीच विचारत नाही आपण. त्याच्यामध्ये आता खाताना तुम्हाला रस राहत नाही, खायचं म्हणून खातोय आपण. तशा पद्धतीने एकदा जर का आपण आजारी पडलो, ताप आला, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरात फक्त गोळ्या घ्यायच्यात म्हणून आपण पदार्थ खातो. ते खाण्यामध्ये कुठलाही रस नसतो. कुठलाही पदार्थ खा, तुम्हाला रस येतो का त्याच्यात? गोड खाल्लं तरी कडूच लागतं, कडू खाल्लं तरी कडूच लागतं, कसंही खा कडूच लागतं. तशा पद्धतीने इथे परमेश्वराचा रस एकदा जर का निर्माण झाला तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला रस राहत नाही. तुमच्याकडे जर का अधिकरण कोणी येणार आहेत आणि मोठी धावपळ असेल, त्यावेळेला तुम्हाला तहान भूक वगैरे काही लागत नसते, तुमचे पाय दुखत नसतात, तुम्ही आजारी असले तरी तुम्हाला तो आजार पण जाणवत नाही. आणि तुम्हाला जर का हे दिलं, हे खाऊन घ्या पटकन, तुम्ही पटापट ते तोंडात टाकता का बाबा येणार आहेत आता, पटकन ते पाणी पिण्यापुरतं तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस घेत नाही त्या खाण्यात. पटापट तोंडात टाकून ते चावायचं, गिळायचं, बस 2 घोट पाणी प्यायचं, संपलं. एवढंच फक्त विषय असतो. कारण की तुमचं मेन जे काही साध्य आहे आजचं ते वेगळं आहे, तेच डोक्यामध्ये, त्याच्यामुळे दुसरं काही डोक्यात नाही. आणि मग तुमच्या लक्षात येतं की आपल्याला किती वेळ झाला आपल्याला भूकच लागलेली नाही आहे, आपण किती वेळचं पाणी पिलेलो नाही आहे, खूप वेळ आपण बसलोच नाही आहे खाली, आपण उभेच आहोत. हे खूप नंतर तुमच्या लक्षात येतं, कारण की रस जो आहे तो रस निर्माण झालेला आहे वेगळ्या कार्याचा, त्याच्यामुळे इतर गोष्टींमध्ये तुमचा कुठलाही रस नाही. आणि म्हणून शांताबाईचा म्हणतात मज श्री चक्रधरा वांचुनी काही एक रुचत नाही. आता कशामध्ये अशी आवड निवड राहिलेली नाहीये की हे खावं ते खावं ते खावं. हे सुद्धा काय आहे, हा सुद्धा देव आठवण्याचा आता जो उच्चांक गाठल्या गेलेला आहे. आम्ही सुद्धा देव आठवतो, पण मध्ये स्मरण करता करता आम्हाला भूक लागते की आम्ही चहा नाही घेतला आज, मी नाश्ता नाही केला, मला जेवायचं आहे.
म्हणजे मला पाणी प्यायचं आहे, हे स्मरण करता करता जर का आपल्याला आठवत असेल तर समजायचं आपला अजून ईश्वराचा रस आपल्यामध्ये निर्माण झालेला नाही. आपल्याला इतर गोष्टी रसांमध्ये पण आपलं गुंतलेलो आहोत. एकदा स्नान करायला जाताना सगळेजण आहेत, आता स्नान करायचं, आता आपल्याला डोमेग्राम करायचं, सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते आहे. एक जण म्हणाले आज आपण चहाच नाही घेतला. म्हटलं आजचं चहा कोणालाच आठवत नाही. म्हटलं देव आता सगळ्यांना डोमेग्राम आहे, शिन्नस्ती डोक्यामध्ये आहे. आता सगळ्यांचं ते आहे की कधी पोचू कधी पोचू. आणि खरंच त्या दिवशी आम्ही चहा नव्हता घेतला, कोणालाच आठवत नव्हतं की आज चहाच नाही घेतला आपण. परंतु एका व्यक्तीला मात्र आठवलं, कारण त्यांचा रस कशामध्ये आहे? चहामध्ये आहे. आता एकदा डोमेग्रामला आपण गेल्यानंतर तहान भूक वगैरे हे काही तुम्हाला आठवलं नाही पाहिजे. आणि जर का तुमच्या प्रकृतीच्या अनुरूप असेल तर तुम्ही ते काय असेल ते खाऊन घ्या एकदा. परंतु मग त्यामध्ये देव आठवण्यामध्ये आम्हाला खाण्याने आठवलं पाहिजे. खाण्यामध्ये देव आठवला तर चालेल, पण देवामध्ये खाण्याने आठवलं पाहिजे. परंतु इथे आपल्याला मात्र या गोष्टी उलट जास्त आठवतात. आपण देवधर्मामध्ये जेवढं लागू तेवढं आपल्याला घरच्या गोष्टी जास्त आठवतात, है ना. तुम्ही एखाद्या स्थानाला गेले, तुम्ही तुमचा वैयक्तिक विडा ठेवावा की नाही? तुम्ही 4 विडे ठेवता, हा मुलीचा, हा मुलाचा, हा अमक्याचा, हा तमक्याचा. म्हणजे तिथे आम्हाला जास्त प्रपंच आठवतो, आम्हाला परिवार आठवतो. आम्हाला परिवार तिथे आठवलाच पाहिजे, पण कुठला परिवार आठवला पाहिजे? डोमेग्रामला गेलं तर आपला घरचा परिवार नाही आठवता आला पाहिजे. स्वामींसोबत इथे कोण कोण परिवार होते? भट्टोबास, महादाईसा, बाईसा इत्यादी कोण कोण होते, नाथोबास, हे परिवार आपल्याला तिथे आठवला पाहिजे. देव आठवा नाही तर देवाचा परिवार आठवा. देव आठवल्याचंच गोमटं त्याच्यामध्ये लाभणार आहे. तुम्हाला भट्टोबास आठवते तर नुसते भट्टोबासच आठवणार का? बघा, आपल्याला चक्रधर स्वामी नाही आठवत, आपल्याला भट्टोबास आठवत आहेत. पण भट्टोबासांच्या सोबत कोण आहेत? स्वामी. स्वामींसोबत कोण आहेत? भट्टोबास आहे. म्हणजे भट्टोबास जरी आठवले तरी तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचता. एक तर स्वामींना आठवा, नाही तर स्वामींचा परिवार जरी आठवला तरी आपण स्वामींपर्यंत जाऊ शकतो. एथीच्या कथा वार्ता कीजेती की. एथीच्या म्हणजे स्वामींच्या तर आहेच, पण स्वामींच्या परिवारांच्या सुद्धा तुम्हाला कथा वार्ता आठवता आल्या पाहिजेत. आणि म्हणून सांगितलेलं आहे की आटन विजन भिक्षा आणि भोजनावर आपण होतो, की भोजन करताना सुद्धा काय आठवलं पाहिजे? देवच आठवला पाहिजे. आपल्याला काय आठवतं? मीठ आठवतं, चटणी द्या बरं थोडीशी, तेल नाही वाढलं याच्यामध्ये, तूप नाही वाढलं. आमचे नाथोबास आहेत, ते जेवताना थांबलेले आहेत. ते सगळ्यांचं सुरुवात झाली, त्यांची जेवणाची सुरुवात नाही झाली. स्वामींनी विचारलं का थांबले? ते म्हणे तूपच नाही वाढलं मला. म्हणजे त्यांना तुपाचं आठवण. आता नाथोबासांमध्ये हा शोधला तर हा एकच दोष आहे, पण बाकीचे सगळे गुण आहेत बरं का. आपल्यामध्ये एखादाच गुण सापडेल, पण बाकीचे सगळे दोष सापडतील, असं होतं. कधी कधी असतं ना, पालेभाजी तुम्ही आणता, निवडता, फेकण्याचा भाग जास्त जातो, निवडलेला भाग एवढूसाच राहतो. नाथोबासांच्या बाबतीमध्ये निवडण्याचा भाग जास्त आहे, गुण जास्त आहेत नाथोबासांकडे. काही गोष्टींची कमकुवतता आम्हाला दिसते, परंतु ती स्वामींनी सांगितल्यानंतर ते दोष त्यांचा निरसन होऊन गेला, ते गुणवान होत गेले. एकदा परत तिथेच ते जेवत आहेत आणि मग जेवल्यानंतर स्वामींनी विचारलं, जेवताना आमची आठवण येत होती का? ते म्हणाले नाही. आपल्याला विचारलं असतं तर आपण हो मग मी 24 तास देवाला आठवतो, मला देवस्मरण चालू असतं. माझं काही स्मरण चालू नसतं आपलं. आपण 2-4 वेळा नाव घेतलं की नंतर विसरून जातो आपण, आणि परत आठवलं की परत सुरू करतो. म्हणतो मी 1 तासापासून स्मरणाला बसलेलो, मधला वेळ आपला गेला. नाथोबासांना स्वामींनी सांगितलं, तुम्हा शयना सनी भोजनी परमेश्वराची वावा किंगा. शयन आसन भोजन, कोणीतरी म्हटलं झोपून देव आठवायचा नाही. आणि आमचे स्वामी काय सांगतात? शयन. कधी पण तुम्हाला कोणीही कुठलाही विधी सांगेल, हा विधी करा किंवा करू नका, तर त्याला वचनाशी पडताळून बघा. वचनात देवाने काय सांगितलेलं आहे हे तपासून बघा. मुलांना आपण काय सांगतो? आज कुठले कुठले तास आहेत त्याचेच पुस्तकं घेऊन जा.
आणि तो बरोबर ते सगळं बघतो, वाचतो आणि तेच पुस्तकं नेतो। तसं जर का मी तुम्हाला एखादा विधी सांगितला, विधी करा, तर तुम्ही काय केलं पाहिजे? लगेच माझं ऐकायचं का? नाही। हा विधी देवाने कुठल्या वचनात सांगितलेला आहे हे तपासून बघा। नसेल तर करायचा का तो? नाहीच आहे त्याच्यामध्ये विधी, नका करू। आपल्याला तो आचारी एक यादी देतो की नाही, हे आणा, आणि दुसरं तुम्हाला कोणी सांगितलं आमका पण घेऊ, तर तुम्ही म्हणतात नाही यादीमध्ये ते नाही आहे, आचार्याच्या यादीमध्ये ते नाही। तर आचाराच्या यादीमध्ये काय आहे ते पण बघायला लागेल। आपण आचार्याच्या यादीला किती महत्त्व देतो? त्यांनी जेवढं लिहून दिलं तेवढंच आणतो आपण। ही आचार्याची यादी आहे, आणि मग आचाराची जी यादी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तसंच असलं पाहिजे की जेवढं देवाने आम्हाला सांगितलेलं आहे तेवढंच आम्ही केलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त करता कामा नये। मग जर का कोणी तुम्हाला सांगितलं झोपून देव आठवायचा नाही, तर इथे तर शयनासनी शयन, तुम्ही जेव्हा झोपता, म्हणजे आपण बिछाण्यावर बसलो, स्मरण करतो करतो करतो, आता तुम्हाला जांभया एवढ्या यायला लागतात की आता तुम्हाला कळतं की आता आपल्याला झोपावं लागणार आहे, आता डोळे लागायला लागले, पण तुम्ही मग गाठी ठेवता, 2 दंडवत घालता आणि झोपता। लगेच झोप लागते का? तिसऱ्या मिनिटाला झोप लागते, पण पहिले जे 2 मिनिटं त्याचं काय? तोपर्यंत तर आपण जागेच आहोत ना। मग डोळा लागेपर्यंत तुम्ही स्मरण करू शकता, 1.5 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4थ्या मिनिटाला स्मरण करत करत झोप लागली, तुम्हाला कळलं नाही की झोप कधी लागली, म्हणजे हे शयन आहे। जर का तुम्ही झोपताना स्मरण केलं तर झोपेमध्ये सुद्धा तुमचं स्मरण सुरू राहतं, चिंतन तुमचं सुरू आहे, तुमच्या मनाला तुम्ही ते एक काय केलेलं आहे ते म्हणजे मनाला ती सवय जी आहे, सतत जी गोष्ट आपण आठवतो जागेपणी, ती झोपल्यानंतर सुद्धा मनामध्ये त्या गोष्टींचं, त्या नामाचं जे चिंतन आहे ते सुरू राहतं, ती सलगता राहते, ती तुटत नाही। आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला पाणी आलं का हे आठवणारच नाही, है ना। बहुतांश असंच असतं, सकाळी उठलं की पाणी आलं की नाही आलं हे आपल्याला आठवतं, तर सकाळी उठल्यानंतर पण तुम्हाला देवच आठवणार, म्हणजे दुसरं तिसरं काही आठवणार नाही। हे झालं शयन। आसन, कुठूनही आपण आलो बाहेरून वगैरे, बसल्यानंतर आधी आपल्याला देवच आठवला पाहिजे। आणि भोजन, भोजन म्हणजे भोजन करतानाच का? आता स्वामींनी त्यांना भोजन म्हणजे जेवतानाचा तो विधी सांगितलेला आहे की त्यावेळी नाथोबा जेवत होते, म्हणून स्वामींनी सांगितलं की जेवताना तुम्हाला देव आठवला पाहिजे। नुसतं जेवतानाच का? आणि जेवण बनवताना देव आठवलं तर काय होईल? जेवण बनवताना देव आठवलं तर म्हणजे देवाने जे सांगितलं शयनासनी भोजनी, भोजन या पदामध्ये नुसतं खायचंच भोजन येत नाही, जेवण वाढताना पण येतं, जेवण बनवतानाचा पण काळ येतो। ते जेवण तुम्ही बनवलेलं आहे ते कसलं बनवलं? धान्याचं। ते धान्य आणण्याचा जो कालावधी आहे तो धान्य तुम्ही आणलं, त्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? पैसे कमवलेले आहेत, तर ते पैसे कुठे कमवले तुम्ही? कंपनीमध्ये, नोकरीमध्ये, म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला तो देव आठवायचा आहे, कारण की तुम्ही कमवता कशासाठी? लोकांना जर काय विचारलं कशासाठी कमवता, ते म्हणा आम्ही पोटासाठी कमवतो, म्हणजे भोजनाचा विषय आला की नाही, म्हणजे आमची भोजनाची सुरुवात तिथून होते, जिथे आम्ही नोकरीला लागतो। उदरनिर्वाहाचं जे साधन आहे तिथून आमची सुरुवात आहे, तिथूनच देव आठवत आठवत तुम्ही मग धान्य घेताना सुद्धा देव आठवा, धान्य घरी आणताना देव आठवा, भाजी घेताना देव आठवा, त्याच्यानंतर ती भाजी निसताना देव आठवा, भाजी बनवताना देव आठवत आठवत ते बनवा, भाजी वाढताना, जेवण वाढताना देव आठवत आठवत ते वाढा, आणि जेवताना सुद्धा देव आठवत आठवत ते जेवा। तर जेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला देवच आठवत राहणार, आणि नंतर सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जे काही धातू तयार होणार आहेत, ते रक्त तयार होणार आहे, ते सुद्धा कसं तयार होईल? देव आठवत आठवतच सगळं तयार होणार। एवढी मोठी यादी आहे ती शयनासनी भोजनी। आम्ही काय धरून ठेवलं? फक्त जेवताना देव आठवायचा। जर का जेवताना देव आठवल्याने जर का गोमटा आहे, तर जेवण बनवताना देव आठवलं तर
ते म्हटले असं तुम्ही जेवताना देव आठवायचं नाही. कोणी म्हटलं की ते जेवताना देवाचं काही ऐकायचं नाही. का बरं नाही ऐकायचं? जेव्हा तुम्ही देव आठवता तेव्हा तुम्हाला फक्त देवच आठवतो का? देवाच्या लीळा आठवतात की नाही? तुम्हाला जर का ससा आठवला तर कुठली लीळा आठवते तुम्हाला? लगेच सुरू झाली की नाही? ससिक रक्षणाची लीळा डोक्यात सुरू झाली आपल्या लगेच. आता तुम्ही आठवण्यावर बंदी करू शकता का की आम्हाला ससिक रक्षणाची लीळा आठवली गेली नाही पाहिजे, असं तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का तुमच्यावर? नाही ठेवू शकत. तशा पद्धतीने आठवण्यावर जर का नियंत्रण नाही तर ऐकण्यावर पण कुठल्या प्रकारचं बंधन नाही. आणि म्हणून वासनिकाला सुद्धा आणि साधूला सुद्धा अनुसरलेला सुद्धा एकच विधी आहे, तो म्हणजे देव आठवण्याचा विधी आहे. आणि विविध माध्यम आमच्या स्वामींनी 7 नित्यविधी 4 निमित्तविधी सांगितलेत, ते सुद्धा देव आठवण्याचेच विधी आहेत. त्याच्यातनं सुद्धा देवच आठवल्या जाणार आहे. स्वामी सांगतात सूत्रपाठ वचनार्थ, वचन वचनार्थ, वचन जाऊ देऊ नका. वचन म्हणजे परत काय आहे? परमेश्वराचंच अधिष्ठान आहे, म्हणजे एक प्रकारे परमेश्वराच्या श्रीमुखीचे ते वचन वाक्य आहेत. लीळा सुद्धा तेच आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला स्वामींना देवाला सदोतीच आठवायचं आहे. हा सर्वात पहिला आपल्या वासनिकांचा आणि साधूंचा प्रथम विधी आणि शेवटपर्यंतचा तो विधी आम्हाला सांगितलेला आहे. आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण या नामस्मरण या विधी संदर्भामध्ये आणि देव आठवणे म्हणजे नेमकं काय ह्या संदर्भामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड